अगं किती वेळ झाला बाजारला गेले. अगं बाई बाजारातून यायला उशीर झाला की. पाहुणं नाही तर काल. आलत की सोडून गेला आता आलत की. बर आलत सोडायला आलत. काय काय आणले बघा, दाखवा. आ काय आणले बाजारातून? बाजारातून होय. हे मकाची कणसं आणली ती सोड. आलत सोडलं दारातून गेलं पटकन. उशीर झालाय त्यांना आधीच. चांगले आणले बाई पण. सगळे म्हणाले कालचं काल कसं दिवस धुतलेलं व्हिडिओ का टाकलं नाही. बाजारात गाठ पडल्यावर आज सगळीजण. हा तर म्हणलं बहीण आजारी आहे हो माझी जरा, त्यांना थोडं माफ करा म्हणलं. बरं केळ चांगली का बघ बरं खा. चांगले खाल्ले की. शेव चिवडा तो की मिठात टाकायला चमचा आणला त्यांना म्हणलं लवकर चला मला सोडा म्हणजे भाजी दिस. 10 रुपयाला कधी मिठाच्या डब्यात टाकायचं. काल दिवस धुतलेला व्हिडिओ कसं टाकलं नाही म्हणत होती सगळेजण बरं का. नाही म्हणलं बहीण आजारी तुम्हाला माहित नाही का म्हणलं. म्हणजे व्हिडिओ टाका की बहिणीला बघू द्या म्हणलं. आता लई जास्त झाले काय आता बघतात म्हणलं. येतो म्हणले आम्ही घरी सगळीजण. परगावची आहे ती तिथले खेड्यातली उद्या येणार आहे त्या बाया बरं का बाय. आणि गावातली एक भाऊ आहे ती म्हणला मीच येतो म्हणला आम्हाला ती बघायचं बी म्हणला तुमच्या बहिणीला. आणि म्हणले तुम्ही देवी आहे तुमच्या घरी तुम्ही बघताव का काय. मी म्हणलं नाही मी बघत तसलं मला नाही कळत म्हणलं. मी बघतच नाही. कोणी कुंकू दिलं परडीला जाते म्हणलं. देव करायचं असलं तर सांगते पण तसलं देवरच कोणा नाही म्हणलं मी बघत नाही असे म्हणले त्यांना ग. नाही बाबा बघत म्हणलं. ते म्हणत होते तुम्ही बघताव का काय म्हणलं. व्हिडिओ तुम्हाला देवीचं दिसतात का नाही. मी नाही बघत म्हणलं. तुम्हाला तसा गैरसमज आहे. परडीला कुंकू आलं आसराचं कुंकू आलं जाते म्हणलं. गाणी म्हणते बघत नाही बाबा म्हणलं. तरी बी म्हणले आम्हाला यायचंय तुमच्या देवीला बघा. देवी बघायची म्हणजे बहिणीला बघायचे. ते मुगाचे शेंगाचे बघितलं का बाई चांगले आहेत का. चांगले काय नाही म्हणलं आमची बहीण काय येता म्हणून. शेवगीची शेंग नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार. नमस्कार मंडळी. रामकृष्ण हरी. हो का अगो ही चिरायची बघा आता खाणारे बाई. बरं लय पिकली ही चिरायची आधी. दाजी म्हणले ही गेले गेले चिरण खा म्हणजे कसं पुन्हा उद्या खराब होणार आहे लई. काय कोणची वस्तू फळ झालं माणूस झालं त्याला हे झालं की अवघड असते. खाली ठेवायचं नाही भाजी कधी बरं का बाय. खाली बारीक केस काय पडलेली भाजीला लागते ती तिच्यावर. हे आणलं पुन्हा बाजारातून काय आणले आज नागोबा नरसोबा बघा. ह्याला आहे ज्वारीच्या. बाजारात एवढी लेकरं 10 रुपयाला घ्यावा मग 10 रुपयाला दे बाबा म्हणलं जाऊ. ती म्हणायचं गाणं ग. ती म्हणले गाणं तुम्ही ती म्हणायची. आषाढ मासी एकादशी तुला येतं का कोणती गाणं. आषाढ मासी एकादशी ती गाणं म्हणते बाबा बहिणीनं ऐका. गाण्यातलं काय चुकलं तर माफ करी जा. आषाढ मासी एकादशी दिवस धुवायला गेले की आम्ही गाणं म्हणायचं बाय. म्हण ना तू म्हण. नाही म्हणून वाटत नाही. आता म्हणली बघा कायचं दुखते म्हणून बाईला गाणं म्हणून वाटलं. आषाढ मासी एकादशी सांगा पंचम पुण्या दिवशी साजने बाई. अग साज श्रावण पंचम पुण्या दिवशी साजनी बाई. अग ह्या पंचमीची लाली. चुकलेलं तू सांग पुन्हा. पोळ्यानं
अग ह्या पंचमीची लाई पोळ्यानं केली गाई माझे साजने बाई पोळ्यानं केली ग गाई माझे साजने बाई अग ह्या पोळेच गोंड ऐका गाणं अग ह्या पोळेच गोंड गणपतीची उजवी सोंड माझे साजने बाई गणपतीची उजवी सोंड माझे साजने बाई ऐका बाबा बहिणीनो माता बहिणीनो ऐका गाणं अग ह्या गणपतीचं लाडू अग ह्या गणपतीचं लाडू लक्ष्म्याला मूळ धाडू माझे साजने बाई लक्ष्म्याला मूळ धाडू माझे साजने बाई अग ह्या लक्ष्मीच्या गाठी अग ह्या लक्ष्मीच्या गाठी पितरानं केली दाटी माझे साजने बाई पितरानं केली दाटी माझे साजने बाई अग ह्या पितराचं ताट अग ह्या पितराचं ताट दसऱ्यालाय पाठू पाट माझे साजने बाई दसऱ्यालाय पाठू पाट माझे साजने बाई अग ह्या दसऱ्याची माळ अग ह्या दसऱ्याची माळ दिवाळी आली जवळ माझे साजने बाई दिवाळी काढून हा दिवाळीचा दिवा म्हण की काय पुढचं अरे ह्या दिवाळीचा दिवा हं. सेट मला घेतली अग ह्या दिवाळीचा दिवा सटमालन घेती धावा माझे साजने बाई आणि त्याचा रडगा अग ह्या सटीचा रडगा सक्रातीच्या पाठीत सोडून बघा ऐका सक्रातीच्या पाठीत पडगा माझे साजने बाई सक्रातीचे सुगड अग ह्या सक्रातीचा सुगड नव्याची पुन्हा आली दुगड नव्याची पुनव आली दुगड माझे साजने बाई किती गाणं आहे पुनवाची लोंबी अग ह्या पुनवाची लोंबी शिमग्या संगत खेळती शिमग्या संगट खेळती झोंबी माझे साजने बाई त्याला म्हणते ती मेथी मेथी नंतर चांगली कोणची आणि तिकडे संध्याकाळ अगं एका जवळ लय महाग होती मेथी पुन्हा हो की मिरची करायला असल्या एक मिरच्या पाहिजे म्हणजे तू लय हिरवी आणि ही मिरचीची का नाही आपण संध्याकाळी नाही श्रावणी धरली पण काही बी खाणार आहे आता बेळ खाऊ वाटते ह्याच्यावरच मोडणार आहे जाऊ दे. या भावा बहिणीने बेळ खायला श्रावणी धरली आहे पण कसं माहितीये का बेळ खाऊ वाटायची जाऊ दे जेवायचंच नाही खाणार भेळ आणली बघा पण खातो या भेळ खायला ही मिरची करायची मिरची याच्या तू म्हणली मिरची करायला असली मिरची आणायची करून चव लागते हिरवं तांबट एक आणलं ह्याच्यात टाकायला दिसलं का तांबट हिरवं तांबट ह्या भेळीत पाणी टाकावं या भेळ खायला भावा बहिणीनो काय गाण्यातलं चुकलं तर माफ करा मिठात टाकून बहिणीचं दुखत आहे काय करावं भावा बहिणी जास्त आहे आज माझ्या बहिणीचं आज जास्त दुखायला म्हणून काल ते नदीला जात असते मी दिवस जायला म्हणजे जुन्या रुडावर दाजीला घेऊन मिंदाजी
तो का असलं पाणी टाकायचं बाई भिळीत. ताट आणू का भेळ खायला? हां हा ना. तुला नाही खायची? मला उपास आहे. मी आताच भेळ खाणार, ह्याच्यावर उपास सोडायचा. अख्खा वाटायला काय खाऊ? भेळ पपई पपई बी खाणार, भेळ बी खाणार. ताट आणते मला.